हॅलो फ्रेंड्स, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आज झाली आहे त्या संदर्भात थोडीशी आपण एक चर्चा करणार आहे की प्राथमिक निदर्शन पेपर कसा वाटला, काय वाटला आणि मग शेवटी एक साधारणतः एक एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याविषयीची थोडीशी चर्चा. एक्सपेक्टेड कट ऑफ आता सांगणं मला वाटतं ती योग्यही नाहीये आणि त्याला काही बेस पण राहणार नाही. बरोबर आहे. जस्ट पेपर झालाय, सगळ्यांना असं वाटतं पेपर खूप सोपा होता, जीएस सीसॅट दोन्ही पण त्यात थोडंसं आपण खोलात जाऊन बघितलं तर पेपर निश्चितच अवघड नव्हता, याच्याबद्दल कोणाचे दुमत नाहीये. पेपर एक मॉडरेट आणि काही प्रकारचं इझी होता. आता आपण थोडंसं जीएसच्या पेपर बद्दल जर बघितलं, जीएस मध्ये मला असं वाटतं की दोन विषय हे फार अवघड होते. ते म्हणजे विज्ञान, ज्यांना ते कॅल्क्युलेशन जे आहेत, केमिस्ट्री असेल, फिजिक्सचे प्रॉब्लेम सोडवता येत नाहीत त्यांसाठी तो फार अवघड होता. दुसरा करंटचा म्हणजे ट्रेडिशनल आपण जे सामायिकी वार्षिकी वगैरे बघतो त्याच्या बाहेरचे बरेचसे प्रश्न होते आणि जे की असे जनरल कुठल्या तरी डिस्कशन मधून आलेले वगैरे आणि थोडेसे खोलात जाऊन विचारलेले. त्यामुळे करंट थोडासा अवघडकडे जातो, थोडा नाही बऱ्यापैकी अवघड, आणि फिजिक्स केमिस्ट्री हा पण बऱ्यापैकी अवघड जातो. त्यामुळे हे साधारणतः एक आपण 30 प्रश्न जर घेतले त्यातले समजा 5-7 प्रश्न साधारणतः सगळ्यांना सोडवता येतील, पण एक साधारण 20 ते 23 प्रश्न हे बऱ्यापैकी अवघडच प्रश्न होते. आणि करंट अफेअरचा आपण जे काही व्हिडिओ कव्हर केले त्यातून काही जास्त प्रश्न आलेले नाहीये. एक 2-3 प्रश्न आणि 1-2 प्रश्न जे की आपल्याला जसं मॅन बुकर प्राइजचा असेल किंवा आपल्याला एक याचा पीस प्राइज जे विचारलं होतं तर ते आपल्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन बद्दल दिलंय. असं म्हणून आपल्याला काय करता येत होतं की एक ऑप्शनकडे जाता येत होतं, डिजिटल मीडिया कंपनी फॉर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम जे असतं ते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन कडे जातं, तो एक आपल्याला सोडवता येत होता. आणि एक डायरेक्टली आपला जो विचारला ऍज इट इज करंट मधला तो म्हणजे वांग यापिंग चायनाचे जे आहे हे डायरेक्ट आपण घेतलं होतं. 2-3 प्रश्न डायरेक्टली आले, अदरवाईज जास्त काही फायदा झाला नाही. म्हणजे 3 तासातला जर बघितलं आपण तर 3 मार्क धरूया आपण, 1 तासाला 1 मार्क, याच्यापेक्षा जास्त काही फायदा झाला नाही. निश्चितच पुढच्या वेळेस आपण जेव्हा तयारी करू किंवा व्हिडिओ बनवू तेव्हा ह्या गोष्टींचा विचार नक्कीच करावा लागेल आपल्याला. आणि थोडस एक स्टुडंट व्ह्यू जर आपल्याला बघायचा झाला तर आज आपल्याकडे ना डॉक्टर अभिजित जाधव सर आहेत, जे की तहसीलदार आहेत 2016च्या बॅचचे. त्यांचं काय म्हणणं आहे पेपर बद्दल, त्यांना कसा वाटला ते आपण जाणून घेऊया. प्लीज सर. अभिजित जाधव सर, तहसीलदार 2016च्या बॅचचे. सर तुम्हाला काय वाटलं, कसा वाटला पेपर म्हणजे साधारणतः? मी पेपर दिलेला आहे आणि पेपर जो आहे तो तुम्ही ज्याप्रमाणे आता सांगितलं की तसा ओव्हरऑल सोपा आहे, पण काही निश्चित ट्रिकी क्वेश्चन होते जीएस मध्ये सुद्धा आणि सीसॅट मध्ये सुद्धा. ते व्यवस्थित हँडल करणं किंवा त्याला वेळ देऊन व्यवस्थित पाहणं आणि त्याप्रमाणे सोडवणं हे आवश्यक होतं. आणि जिथं अजिबात माहित नाही ते प्रश्न प्रत्येकाला सोडणं किंवा काय प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असते त्याप्रमाणे हे करणं अपेक्षित होतं. करंट थोडंसं ज्यांनी जुनं वाचलं असेल 1900 किंवा 20चं तर त्यांना हेच गेलेलं थोडंसं सोपं गेलं असेल, पण ओव्हरऑल करंट थोडंसं ट्रिकी होतं किंवा ज्याला जुनं वाचलेलं आहे त्यासाठी निश्चित फायदा आहे. नाही, युजली काय असतं सर, म्हणजे एक आपण बघितलं नाही की वार्षिकी त्याच्याकडे जास्त कल असतो विद्यार्थ्यांचा की 6 माही किंवा वार्षिकी. मंथली वाचून त्यालाच रिव्हिजन करणारे फार कमी आहेत. मंथली जरी वाचले तरी शेवटी वार्षिकीकडे जातात आणि वार्षिकीकडे काय होतं मग थोडंसं कन्साइज करत करत बऱ्याचशा गोष्टी त्यातून आपण काढतो आणि मग नेमकं एमपीएससीने काय केलं त्यातल्याच काही गोष्टी त्यांनी विचारल्या. त्यामुळं मला असं वाटतं की बराचसा करंटचा जो पार्ट होता तो एकदम टप्प्यातला नव्हता, झेपणारा नव्हता. आणि फिजिक्स केमिस्ट्री पण सर, आता तुम्ही डॉक्टर आहात त्यामुळे तुम्हाला कदाचित सोडवता आले असतील, पण थोडंसं आर्ट बॅकग्राऊंडचा विचार केला तर फार अवघड वाटले. ते जे प्रश्न होते, प्रॉब्लेम्स होते सॉल्व्ह करण्याचे, बऱ्यापैकी अवघड वाटले. भूगोल आणि क्वालिटी हे निश्चितच म्हणजे सोपे होते. जर कम्पॅरिझन केलं आपण कंबाईनचा क्वालिटीचा पेपर आणि राज्यसेवेचा क्वालिटीचा पेपर, तर मला पर्सनली असं वाटतं कंबाईनचा क्वालिटीचा पेपर फार अवघड होता, अनालिटिकल जास्त होता. इथे कसं थोडं फॅक्च्युअल होतं, काही रेग्युलर जसं वाचतो आपण त्यातलेच प्रश्न होते. क्वालिटी सोपा, जिओग्राफी बऱ्यापैकी सोपा, हिस्ट्री पण जास्त काही अवघड नव्हतं. प्रिव्हियस इयर क्वेश्चन चांगले केले असतील त्यातले बरेचसे आपल्याला क्वेश्चन सोडवता येत होते. इकॉनॉमी पण साधारणतः बऱ्यापैकी त्याच लेवलला. आणि एन्व्हायरमेंट ऍज इट इज 4-5 जे प्रश्न असतात ते फार सोपे. बेसल कन्व्हेन्शनचा प्रश्न जसा बघितला आपण, त्याला माहिती स्वित्झर्लंड, त्याला तो सहज अशा पद्धतीचे प्रश्न होते. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा एक असेल तर ते साधारणतः बऱ्यापैकी म्हणजे 100 पैकी आपण बघितलं इकॉलॉजी टर्म पॉइंट बऱ्यापैकी पुस्तकात दिलेलं असतं, सगळ्यांना माहिती असतं ही टर्म कोणी केली. पण जर आपण ती डेफिनेशन जर बघितली 1969 ची तर ती थोडीशी ओढमचं जे आन्सर आहे ते थोडंसं अवघड जाऊ शकतं कदाचित. पण ओव्हरऑल एक 70-75 क्वेश्चन चांगल्यापैकी अटेम्प्ट करण्यासारखे होते. त्यामुळं मागच्या वर्षीचा पेपर कम्पॅरिझन जर केला तर थोडासा सोप्याकडे टिल्ट होतो, कारण मागच्या वेळेस क्वालिटी पण तेवढं सोपं नव्हतं.
हिस्ट्री पण तेवढं सोपं नव्हतं. जिओग्राफी सोपंच कायम त्यावेळेसही होतं आणि यावेळेसही होतं. सर सीसॅट कडे आपण बोलूया. सीसॅट बद्दल काय वाटतं सर? सीसॅट मध्ये पॅसेजेस एक सायन्सचा सोडला, ते 5 मार्काचा पॅसेज, तो मोल कन्सेप्टवर होता. तो खूपच डिफिकल्ट होता, म्हणजे इव्हन मी डिफिकल्ट होता पण सांगेन. बाकीचे 45 जे प्रश्न होते ते तुलनेने बऱ्यापैकी सोपे होते तुम्ही मागचे पेपर कम्पेअर केले तर. आणि गणित ट्रिकी होती, काही गणित सोपी लगेच सुटणारी होती, मात्र काही गणित थोडेसे ट्रिक्स किंवा आपल्या जे फॉर्म्युले असतात काय ते वापरून करण्यासारखी होती. पण पॅसेजेस 45 पैकी समजा तुम्ही 45 प्रश्न सोडवले असतील सायन्स क्लास सोडून, तुम्हाला किमान 40 मार्क येणं अपेक्षित आहे, इतकेच पॅसेज सोपे होते. बरोबर सर. पॅसेज म्हणजे तुम्ही जर काही क्वेश्चन वाचले ना तर ते समजा एक डे विचारला होता त्याच्यामध्ये सरळ पॅसेज मध्ये दिलेला होता, तो आपल्याला फक्त शोधायचा होता. असे बरेचसे होते म्हणजे त्याची 200 ते 400 इंटरनॅशनल युनिट जसं कट कॉपी पेस्ट होतं. म्हणजे 18चा जो पॅसेज होते त्याच्याकडे कुठेतरी झुकतं. बरोबर. म्हणजे सीसॅटचा जो कॉम्प्रिहेन्शन पार्ट प्रश्न पण सोपे होते डिसिजन मेकिंगचे, मात्र जे इन्फरन्स किंवा जे होते कन्क्लुजन काढायचे ते स्टेटमेंट बेस्ड कन्क्लुजन आणि इन्फरन्स थोडेसे म्हणजे ते प्रश्न समजण्यासाठी अवघड होते. थोडेसे नाही सर, म्हणजे सर्वसाधारण मुलांच्या बाबतीत फार अवघड होते. काय म्हणायचं नेमकं यांना, म्हणजे काय विचारायचंय तेच कळत नव्हतं. आणि त्याच्यानंतर पण वर दिलेलं काहीतरी इन्फॉर्मेशन 4 वेगळे स्टेटमेंट होते. म्हणजे जर तसा विचार केला आपल्याला कुठल्याला लागू करायचं म्हणजे फार वेळ खाऊ होतं, तसं समजण्यासाठी अवघड होतं. आणि त्याच्यामुळे इथे पण थोडंसं डायसी होऊ शकतं, आन्सर थोडेफार व्हेरिएशन होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं आपण जे बघितलं कंबाईनला पण एक प्रश्न आपण सांगितलं होतं, याचं उत्तर हेच दिलं आहे ना तेच दिलं, असं बऱ्याच वेळेस होईल क्लासच्या आन्सर की मध्ये आणि आयोगाच्या मध्ये याच्यामध्ये डिफरन्स येईल इन्फरन्स स्टेटमेंट आणि कन्क्लुजन बद्दलचे जे क्वेश्चन त्याच्यामध्ये येऊ शकतो. पण साधारणतः जर सीसॅट बघितलं आपण तसं तर मग थोडासा सोप्याकडे झुकतो तो, कारण गणित सुटण्यासारखे होते, थोडा वेळ लागत होता. इंग्लिश पॅसेज ज्यांचं इंग्लिश प्रॉपर नाही किंवा ज्यांचं इंग्लिश चांगलं नाही त्यांच्यासाठी इंग्लिश पॅसेज थोडासा शब्द ज्यांचं वर्ड हे नाही व्होकॅब्युलरी नाही त्याच्यासाठी तो अवघड जाऊ शकतो ते 5 मार्काचे. पण तसं तुलनेत तोही सोपा होता पण पॅसेज. मग तसं जर ते 5 प्रश्न आपण त्या एक याचे मोलचे जर बघितले आणि 5 इंग्लिश आहे तर 40 प्रश्न सोडवायला काय हरकत नाही. 40 पैकी 35 37 पर्यंत यायला काय हरकत नाही. म्हणजे हे एक साधारण कॅल्क्युलेशन. डिसिजन मेकिंगचे प्रश्न पण तेवढे सोपे होते. डिसिजन मेकिंग पण एक बऱ्यापैकी सोप्या लाईनवर होता. तर मग सर सर्वात आवडीचा प्रश्न एक साधारण, आता तर बोलायला नाही पाहिजे कट ऑफ बद्दल, पण तरी एक रफ एक अंदाज असतो तुम्हाला एवढ्या दिवसांचा की कुठपर्यंत जाऊ शकतो किंवा काय एक साधारण रेंज? कदाचित 200 प्लस ओपनचा 200 क्रॉस होऊ शकतो. ओके ठीक आहे सर, काय हरकत नाही. वरती खाली थोडंफार इकडे तिकडे व्हेरिएशन होऊ शकतो. बरोबर. पहिली की सेकंड की होईल, कदाचित 190 होईल, व्हेरिएशन राहतं. आणि आजकाल तिसरी पण की घ्यायला लागली, त्याच्यामुळे कोर्टाचे लिटिगेशन 200च्या खाली कदापि येणार नाही असं मला वैयक्तिक वाटतं. ठीक आहे सर, काय हरकत नाही. ओके, थँक्यू सर. थँक्यू. बेस्ट लक टू एव्हरीबडी. तर साधारणतः सरांचं असंच म्हणणं आहे की एक 200च्या प्लस राहील, कारण सिंपल गोष्ट आहे. सीसॅट मध्ये जे 50 प्रश्न होते त्यातले आपण 5 काढूनच टाका, त्यातले इंग्लिश मध्ये 2-3 सोडून द्या. आपण 42-43 जर अटेम्प्ट केले तर 37-38 पर्यंत करेक्ट यायला काय हरकत नाही. आणि वरचे 5 डिसिजन मेकिंगचे त्यातले 3 जरी 2.5 चे बसले तर साधारणतः आपण एक अंदाज काढला तर आपल्याला म्हणजे 100, 110, 120 पर्यंत ऑन अँड ऍव्हरेज मार्क सीसॅट मधले दिसतील. जीएस मध्ये निश्चितच काही प्रश्न फार ट्रिकी होते, कसे की आपल्याला वाटतं तिथे परीक्षेमध्ये की हे याचं उत्तर असेल, पण ते तसं नव्हतं. म्हणजे आता साधारणतः एक प्रश्न आपण बघायला गेलो तर म्हणजे क्रेप्सचा प्रश्न जो याचा इकॉलॉजीचा 2 ठिकाणी क्रेप्स दिलं होतं. आपण जर ते लॉजिक लावलं इकडे क्रेप्स असेल तर ते नाहीये, ते ओढम येते तो एक. पण जर आपण थोडस काय म्हणतात त्याला उघडा डोळे बघा नीट जर बघितलं तर जम्मू काश्मीरचा तिथे डेट दिली होती ऑक्टोबर आणि इकडे सरळ ऑक्टोबर पासून ते नलिफाय होणार होतं. मग ते एक आपल्याला लॉजिक लावता येत होतं साधारणतः. मग असं एक थोडस 4-5 तरी प्रश्न होते की ज्याला आपण सुरुवातीला गोल करून नाही ठेवले आणि पूर्ण पेपर संपल्यानंतर त्याला रिव्हिजिट केलं तर आपल्याला ते सुटण्यासारखे होते प्रश्न. बरोबर आहे. म्हणजे साधारणतः हिस्ट्री पण बऱ्यापैकी सोप्याच लाईनवर होता. आणि हा काही क्वेश्चन याचे कॅन्सल होऊ शकतात, म्हणजे जसं A D दिलंय, D A दिलंय, C A C असे 2-3 प्रश्न जे आहेत ते ऑप्शन मुळे चुकतील. 1-2 प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये स्टेटमेंट काही चुकीचे दिलेत. एक साधारणतः 3-4 प्रश्न कॅन्सल होऊ शकतात. आणि आजकाल जे काही लिटिगेशन वगैरे लावलेत तर त्याच्यानुसार बघितलं तर 5 पण क्वेश्चन कॅन्सल व्हायला बसलेत. राईट, तो पण एक फॅक्टर आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. याच्यानंतर बघा एक सोपा प्रश्न जर म्हटलं तर काय आता ज्यांनी इंग्लिश मध्ये वाचलं हेरिटेज कन्झर्वेशन साठी H फॉर हेरिटेज हृदय एकच स्कीम होती. हा प्रश्न अगदीच फुलटॉस होता. ज्याला कळलं की ज्याला मराठीतून वाचला कदाचित लवकर कळणार पण नाही, पण इंग्लिश मध्ये हेरिटेज वाचलं तर हृदय लगेच
खटकन आपल्याला ते क्लिक होऊन जातं त्या ठिकाणी, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून जर थोडस पुढे जाऊन आपण बघितलं काही प्रश्न तर आपल्याला सुटू शकतात की त्याला काही फार स्पेसिफिक नॉलेज वगैरे असं आवश्यक आहे त्याची काही गरज नव्हती. तर एक साधारणतः या पेपरचं असं बघितलं म्हणजे याच्यामध्ये पण डिसिजन मेकिंग मध्ये पण कंपॅरेटिव्हली सोपाच होता आणि स्टेटमेंट इन्फरन्स निश्चितच अवघड होते. साधारणतः एक पेपर जीएस मध्ये 75% क्वेश्चन म्हणजे आउट ऑफ 100 75 क्वेश्चन अटेम्प्ट करण्यासारखे होते. त्यात काही खूप जास्त वेगळं स्पेशलायझेशन वगैरे लागत होतं असं काही प्रकार नव्हता. आणि सीसॅट मध्ये जर बघितलं तर साधारणतः 60 ते 65 ज्याला चांगली स्पीड आहे ज्याला काही सोडता येते 60 तर मिनिमम त्यांनी अटेम्प्ट केलेलाच आहे. सगळ्याचा विचार केला तर 200 प्लस होऊ शकतो जसं सरांनी सांगितलं तसं. पण आपण ह्याच्याविषयी आता बोलणं हे मला योग्य वाटत नाही. आपण निश्चितच याच्यावर एखादा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. तसं कंबाईनला आपला एक रेंज बरोबर आली तशी कुठली रेंज आपली एखादी काढता येईल का आपल्याला जेव्हा मार्क येतील वगैरे त्याच्यानुसार आपण मग बघू शकतो, राईट. तर तोपर्यंत मला वाटतं की तुम्ही आता एन्जॉय करावा 2-3 दिवस आणि एन्जॉय केल्यानंतर या गोष्टी सारख्या बघितल्या पाहिजे. आता काही जास्त डोकं लावू नका, खूप अभ्यास केलेला आहे, स्ट्रेस आउट झालेला आहे, थोडं रिलॅक्स करा, मूवीज बघा आणि बाकीच्या गोष्टी करा, राईट.